नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यात प्रशासनातील अनेकांनी राजकारणी आणि भूमाफियांच्या मदतीने सध्या गोरगरिबांच्या जमिनीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी ताबा घेणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. जमिनींचा ताबा घेण्यासाठी खुद्द प्रशासनाची अर्थपूर्ण तडजोड करून सामान्य नागरिकांच्या जमिनींचे ताबे घेण्यात येत आहेत. यातून लाखो आणि कोट्यवधी रुपयांची मोठी उलाढाल होत आहे. अशा प्रकारांमध्ये सामान्य नागरिकांवर अन्याय होत असल्याच्या शेकडो तक्रारी समोर येत आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे सर्रास दाखल होत आहेत. बडे भूमाफिया, राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यापुढे सामान्य नागरिकांचा टिकाव लागत नाही. सामान्य नागरिकांना निमूटपणे अन्याय सहन करण्याशिवाय पर्याय राहत नाही. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वाफगाव येथे शनिवारी 28 मार्च 2026 रोजी देखील अशाच प्रकारे महिलांच्या टोळ्या आणून एका जमिनीचा ताबा घेण्यात आल्याचं स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलं आहे. धक्कादायक म्हणजे पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पोहोचल्यानंतर देखील यूपी बिहारी स्टाईलने सुरू असलेला हा राडा थांबवण्याचा काहीही प्रयत्न केला नसल्याचा स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवला आहे. खेड तालुक्यात आजवर स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून अशा प्रकारे अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनींची लूट झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. महिलांच्या आणि टोळ्यांमध्ये तृतीयपंथीय ठराविक समाजातील महिला यांचा वापर केला जातो. कारण ताब्याच्या वेळी काही अडचणी झाल्या तरी पुन्हा मूळ जमीन मालक असलेल्या शेतकऱ्याला विनयभंग, जातीवाचक शिवीगाळ अशा कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याची पूर्ण योजना आखली जाते. अशा टोळ्या पुरवणारे काही राजकीय गुंड खेड तालुक्यात कार्यरत आहेत. पोलीस ठाण्यांमध्ये त्यांचा दबदबा आहे. त्यामुळे जमीन ताबे मारण्याच्या लाखो रुपयांच्या सुपाऱ्या सगळ्यांचे हात ओले करूनच घेतल्या जात आहेत. जमिनींच्या ताब्यांची अशी दृश्ये पाहिल्यानंतर बिहारला न जाता देखील खेड तालुक्यातच हे सर्व अनुभवण्यास मिळण्याचे समाधान अनेकांना मिळत आहे. व्हिडिओ काढते आमची कोणाचा व्हिडिओ कोणाचा व्हिडिओ अवैधरित्या धारदार 4 शस्त्रे बाळगणाऱ्या चाकण पोलिसांकडून अटक. शेल पिंपळगाव परिसरात कारवाई. खेड तालुक्यातील मोहितेवाडी शेल पिंपळगाव येथून अवैधरित्या धारदार 4 शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपीस चाकण उत्तर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. शरद परशुराम पोतले वय 44 वर्षे, राहणार मोहितेवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चाकण पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग दरम्यान पोलीस पथकास माहिती मिळाली की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहितेवाडी, तालुका खेड येथील शाळेच्या मागील मोकळ्या जागेत एक इसम अवैधरित्या धारदार शस्त्रांसह थांबलेला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सापळा रचून इसमास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 2 लोखंडी तलवारी व 2 लोखंडी सुरे हस्तगत करण्यात आले. प्रकरणी आरोपी शरद परशुराम पोतले याच्या विरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई चाकण उत्तर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पोलीस हवालदार भैरोबा यादव, योगेश कोळेकर, प्रीतम ढमडेरे, पोलीस अंमलदार महेश कोळी, शिवाजी लोखंडे, सुमित जगझाप, रमेश कांबळे, संतोष फटांगरे आदींनी केली आहे. पुढील तपास चाकण उत्तर पोलीस करत आहेत. दुकानातून बिस्किट व वेफर्स आणण्यासाठी गेलेली अल्पवयीन 14 वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची घटना चाकणमध्ये घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी संबंधित अपहरण झालेल्या 14 वर्षीय मुलीच्या 36 वर्षीय आईने उत्तर चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदरचे कुटुंब सध्या खंडोबा माळ चाकण येथे वास्तव्यास असून ते मूळचे मध्य प्रदेशातील आहेत. कॉलेजला जाते म्हणून घराबाहेर पडलेली 20 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना चाकण आंबेठाण रोडवर दावडमळा भागात घडली आहे. संबंधित तरुणी दावडमळा येथील आर्यन सिटीमध्ये राहावयास आहे. घरातून कॉलेजला जाते असे सांगून ती घराबाहेर पडली, तेव्हापासून ती बेपत्ता झाली आहे. संबंधित तरुणी ही 20 वर्षीय वयाची असून या प्रकरणी तिच्या नातेवाईकांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चाकण गावच्या हद्दीत वाकी ते काळूस रस्त्यालगत हॉटेल चिखलू भाऊची खानावळ येथे देशी विदेशी दारूची बेकायदा विक्री करणाऱ्या एकास चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ऋषिकेश बाळू जरे वय 27, येणार वाकी, तालुका खेड असे या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्याकडून देशी विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. चाकण औद्योगिक परिसराच्या वाढत्या औद्योगिकीकरणाने प्रचंड विस्तार पाहता आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन चाकण पोलीस स्टेशन व मागील काही वर्षात नव्याने निर्माण झालेले महाळुंगे पोलीस स्टेशन यांचेही पुन्हा विभाजन करून चाकण उत्तर, चाकण दक्षिण, महाळुंगे उत्तर, महाळुंगे दक्षिण अशी नवी 4 पोलीस ठाणे निर्माण झाली आहेत. त्यामुळे गुन्हेगारी आटोक्यात येईल, गुंडांची दहशत कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त होते. प्रत्यक्षात यापेक्षा उलट स्थिती निर्माण झाली आहे.
राजरोजपणे अवैध धंदे परवाने दिल्यासारखे सुरू आहेत. दिखाव्यासाठी कारवाईची कागदपत्रे रंगवली जात आहेत आणि गुन्हेगारीचा भस्मासूर जैसे थेच आहे. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर निर्माण झालेली ही 4ही पोलीस ठाणे नागरिकांसाठी गैरसोयीची ठरत आहेत. मात्र पोलीस प्रशासनाचा विषय असल्यानं आपल्या अंगलट येऊ नये म्हणून कुणीही यावर जाहीर भाष्य करत नाही. पोलीस ठाण्याच्या उत्तर आणि दक्षिण हद्दीमध्ये एका गावाचे 2 पोलीस ठाण्यांमध्ये विभाजन झाले आहे. कारण उत्तर आणि दक्षिण अशा हद्दी निश्चित करताना महामार्गाच्या 2 बाजूंना 2 वेगवेगळी पोलीस ठाणे एकाच गावाच्या वाट्याला आली आहेत. एकाच गावातील यात्रा जत्रा असल्या तरी 2 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांचे उमरे झिजवण्याची वेळ स्थानिक नागरिकांवर आली आहे. चाकण पंचक्रोशीमधील अनेकांना नव्याने निर्माण झालेली पोलीस ठाणी कुठे आहेत हेच अजून माहिती नाही. नागरिकांवर लादण्यात आलेल्या या पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून किमान गुन्हेगारी व अवैध धंदे बंद होतील अशी अपेक्षा होती. मात्र चाकण औद्योगिक भागातील गुन्हेगारी आटोक्यात येण्याचे नाव घेत नसल्याच्या काही गंभीर घटना मागील आठवडाभरात समोर आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस ठाणे निर्माण झाल्यानंतर गुन्हे दाखलच होत नाहीत असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. याचे एक धक्कादायक उदाहरण महाळुंगे गावातून समोर आले आहे. मागील आठवड्यात महाळुंगे गावात रंगपंचमीच्या एकाच दिवसात 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 मृतदेह मिळाले. यातील महाळुंगे गावाकडे जाणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ अवैध दारू धंद्याच्या समोरच एका पुरुषाचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे. मात्र याबाबतची माहिती माध्यमांना मिळणार नाही याची परिपूर्ण दक्षता संबंधित यंत्रणांनी घेतली. त्यामुळे कुठेही या बातम्या आल्या नाहीत असा नागरिकांचा आरोप आहे. त्याचप्रमाणे या रंगपंचमीच्या दिवशी महाळुंगे गावातच शिवळेपाडा येथेही एकाचा मृतदेह मिळून आला. संबंधित अनोळखी व्यक्तीचा देखील घातपात झाल्याची चर्चा गावात आहे. याबाबत देखील पोलिसांकडून काहीही माहिती मिळणार नाही याची दक्षता घेण्यात आली. त्यामुळे सर्व काही अलबेल आहे असे दाखवण्याच्या नादात घातपातासारख्या धक्कादायक आणि गंभीर घटना देखील जनतेपर्यंत पोहोचू नयेत याची पुरेपूर खबरदारी घेतली जात असल्याचा आरोप होतो आहे. मात्र समोर येणाऱ्या अशा घटनांमुळे कोंबडं झाकलं म्हणून तांबडं फोटायचं राहत नाही असं स्थानिक नागरिक आता बोलू लागले आहेत. खेड तालुक्यातील व चाकण परिसरातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून लौकिक असलेल्या श्री साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था बिरदवडी या संस्थेमध्ये सचिव म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी व लिपिक अशा 2 पदांची भरती होणार आहे. त्यामुळे बीकॉम, एमकॉम व आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या इच्छुक उमेदवारांनी सचिव पदासाठी त्याचप्रमाणे लिपिक पदासाठी या जाहिरातीत दर्शवल्याप्रमाणे विहित नमुन्यात आपला उमेदवारी अर्ज ईमेल करावा किंवा अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह संस्थेच्या चाकण येथील कार्यालयात 5 एप्रिल 2026 पर्यंत आपले अर्ज करावेत असे आवाहन श्री साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था यांच्याकडून करण्यात आले आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगातील काळी मैना आता पिकण्यास सुरुवात झाल्याने यंदा करवंदे बाजारात लवकर दाखल होणार आहेत. त्यामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील जनतेला रोजगार उपलब्ध होणार आहे. मात्र भीमाशंकर देवस्थान 9 जानेवारी पासून देवदर्शनासाठी बंद करण्यात आलेलं आहे. सध्या मुख्य सभामंडपाचे काम जरी वेगाने सुरू असले तरी विकास कामे पाहता मंदिर नेमकं कधी खुलं होणार आणि याबाबत अनिश्चितता असल्याने सह्याद्रीच्या डोंगर रांगातील रानमेवा आवर्जून खरेदी करणारा पर्यटक भाविक भक्तांमुळे होणारी आर्थिक उलाढाल ठप्प आहे. त्यामुळे पश्चिम भागातील ही करवंदे घेऊन आदिवासी बांधवांना खेड तालुक्यातील ग्रामीण भागात विक्रीसाठी यावे लागणार आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 28 मार्च 2026 रोजी कांद्याची 9,500 क्विंटल आवक होऊन कांद्याला प्रतवारीनुसार 800 ते 1,300 रुपये असा प्रति क्विंटलला भाव मिळाला. पहिल्या प्रतीच्या कांद्याला 1,300 रुपये, दुसऱ्या प्रतीच्या कांद्याला 1,100 रुपये तर तिसऱ्या प्रतीच्या कांद्याला 800 रुपये भाव मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान चाकण मार्केटमध्ये 1,100 क्विंटल बटाट्याची आवक होऊन बटाट्याला 700 ते 1,300 रुपये असा प्रतवारीनुसार भाव मिळाला आहे. आळंदी येथील माऊली बाग जवळील बाह्यवळण रस्त्यावरील कचऱ्यास समाजकंटकाद्वारे पुन्हा एकदा आग लावण्यात आली आहे. शनिवारी दिनांक 28 मार्च रोजी सकाळी 11:30च्या सुमारास रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कचऱ्यास आग लागल्याचं चित्र दिसून आलं. श्री संत सावतामाळी तरुण मित्र मंडळ दावडमळा चाकण येथे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. गुरुवार दिनांक 2 एप्रिल 2026 पासून अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन सेवा होणार आहे. अखेरच्या दिवशी गुरुवारी 9 एप्रिल रोजी हबप भगीरथ महाराज काळे यांच्या काल्याच्या कीर्तनानं आणि महाप्रसादानंतर या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. राजगुरुनगर शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढलाय. मात्र राजगुरुनगर नगर परिषदेच्या प्रशासनाला निवेदा देऊन देखील भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बीजीकरण करण्यासाठी ठेकेदार मागील काही काळात मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. अखेर प्रशासक राज संपल्यानंतर नव्यानं अस्तित्वात आलेल्या कार्यकारी मंडळानं भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मोहीम आता हाती घेतली आहे.
बेकन टाटा मोटर्स ग्रीन स्कूल अवॉर्ड 2025 या मानाचा पुरस्कार खेड तालुक्यातील आंबोली परिसरातील कोहिंडे खुर्द येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेनं पटकावला आहे. या स्पर्धेत राज्यभरातून 5096 शाळांमधून निकषाच्या आधारावर 158 शाळांची निवड करण्यात आली होती. राजगुरुनगर शहरालगत भीमा नदीवरील केदारेश्वर बंधाऱ्याच्या खालील बाजूला मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. या दूषित पाण्यात आता मोठ्या प्रमाणावर मासे मरून पडल्यानं दुर्गंधीचा फैलाव होऊ लागलाय. राजगुरुनगर येथे पुस्तक मैत्री बुक गॅलरीच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. खेड तालुक्यातील कुरुळी ग्रामपंचायतीला CSR फंडातून सॅनी हेवी इंडस्ट्रीज कंपनीकडून ग्रामपंचायतीच्या मागणीप्रमाणे ट्रॅक्टर ट्रॉली देण्यात आली आहे. यावेळी गावातील सर्व पदाधिकारी आणि कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 28 मार्च 2026 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते हे जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची आवक ही मध्यम स्वरूपात आहे, परंतु बाजारभाव आहे तैसेच आहेत. आज रोजी कोबी असेल, कोबी 4 ते 5 रुपये किलो आहे. फुलावरसुद्धा 10 ते 13 रुपये किलो आहे. वांगे 20 ते 25 रुपये किलो आहे. टोमॅटो 10 ते 15 रुपये किलो आहे. कारले 25 ते 30 रुपये किलो आहे. गवार 50 ते 60 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगासुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. मिरची ज्वेलरी असेल, ज्वेलरी मिरची ते 30 ते 45 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे काळी मिरची असेल, काळी मिरची 45 ते 60 रुपये किलो आहे. दोडकासुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. शिमला मिरचीसुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 30 ते 35 रुपये किलो आहे. वालवरसुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. तोंडली 20 ते 25 किलो आहे. त्याचप्रमाणे राजमा असेल, राजमासुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. पावटासुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. भेंडी 20 ते 30 रुपये किलो आहे. गाजर 25 ते 30 रुपये किलो आहे. घोसाळीसुद्धा 20 ते 25. त्याचप्रमाणे बीट असेल, बीटसुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. काकडीसुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे तूर असेल, तूर 80 ते 100 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पापड्या असेल, पापडीसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. वाटाणा 50 ते 60 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यांचे भाव थोडे गडगडलेले आहेत. कोथिंबीर 3 ते 4 रुपयाला गड्डी आहे. मेथी असेल, मेथी 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. पालकसुद्धा 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.